त्याचा उल्लेख झाला. आनंद परांजपे असतील, प्रताप सरनाईक असतील, नजीब मुल्ला असतील, अभिजित असेल, आमचे हेमंतवाडी असतील, कितीतरी मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. आज अशोकराव रावळ असतील, वसंतराव ठावकरे असतील, त्याच्या संदर्भात निरंजन ठावकरे असतील, त्याच्यामध्ये आपले हनुमान जगदाळे असतील, त्याच्यामध्ये गणेश नाईक असतील, अनेकांना खरं तर पक्ष हे खूप जण राष्ट्रवादीतच होते, परंतु नंतर राष्ट्रवादीला सोडून ते बाजूला गेले. ते निवड एका माणसामुळे. मी इतक्याचा आमच्या वरिष्ठांशी पण बोलायचो की बाबा एवढी लोक सोडून जातात याचा अर्थ काहीतरी कुणाचं तरी चुकतंय, सगळ्यांच जाणाऱ्यांच चुकतंय, आणि जो आहे तोच सगळ्या बरोबर असं कधी नसतं. उद्याच्याला मी पण काम करत असताना माझ्या जेव्हा भावाचे सहकारी समजा पुणे जिल्ह्यामध्ये असतील, पुणे शहरामध्ये असतील, पिंपरी चिंचवडमध्ये असतील, ते जर बाजूला जायला लागले तर मी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मी पण आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबा आपल्या बरोबर असणारी लोक का तोडू जात आहेत, कुठं काय माशी शिंकती, कुठं नेतृत्व कमी पडत आहे, कुठं दुरुस्ती करण्याची गरज आहे. कारण शेवटी आपण माणूस आहोत, जो काम करतो तो चुकत असतो, परंतु एखाद्याने मुद्दामून चुकाच करायचं ठरवलं तर मग तिथं कुणीच त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण झाली. नजीब पण त्याला आपण उमेदवारी दिलेली होती, त्या मतदारसंघात त्याने निवडून येण्याच्या करता माझी एकनाथरावांची देवेंद्रजींची चर्चा झालेली होती. परंतु ठीक आहे, यश अपयश असतं त्याचा उल्लेख मीच त्याला मगाशी बोलत असताना केला. माझी पत्नी 48,000 मतांनी पार्लमेंटला पडली, माझ्या बारामतीमध्येच 48,000 मतं. आता मी जीवाचं रान केलं तिथं 30-32 वर्ष, आज 31 पासून 2025 34 वर्ष मी तिथं काम करतोय. मित्रांनो, एवढं काम केलं की तुम्ही पण कधी आल्यानंतर बघा पहिली बारामती आताची बारामती. पण काही गोष्टी घडल्या, शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांचा अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच्यावर त्यांचा अधिकार त्यांनी कसा समजून सांगण्याचं काम कार्यकर्ता म्हणून आपलं, पदाधिकारी म्हणून आपलं. परंतु पटणं न पटणं शेवटी मतदारांचा हक्क आहे आणि तो मतदारांच्या हक्कामध्ये आपण पटवून द्यायला कुठं कमी पडलो तर आपण पण थोडासा विचार केला पाहिजे. आम्ही पण सगळ्यांनी तसा विचार केला आणि पुन्हा जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्र जेवढे विशेषतः सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ ते ढवळून काढायचं काम आम्ही सुरू केलं आणि त्याच्यात पुन्हा लाडकी बहीण योजना आपण त्या ठिकाणी आणली, खरोखरच फार यशस्वी त्या ठिकाणी झाली. इतर काही योजना आणल्या. शेवटी राज्य कारभार कशा करता करायचा असतो, अधिकारी कर्मचारी यांचे पगार करणं हे जसं काम असतं तसं लोकाभिमुख कारभार करावा लागतो. गरीब वर्ग असतो, त्या गरीब वर्गाच्या करता घरकुलं कशी देता येतील, स्लम कसा कमी करता येईल, त्यांना हक्काची इकॉनॉमी विकास सेक्शनच्या मधल्या लोकांना घरं कशी देता येईल, तिथं नीटपणे नियोजन कसं करता येईल, वाहतुकीची कोंडी कशी सोडवता येईल, कुठे जल वाहतूक करता येईल, कुठं त्या ठिकाणी टनेल मधनं वाहतूक करता येईल, कुठं आणखी काही कोस्टल रोड निर्माण करता येतील, अशा वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. आव्हानं तर आहेतच. जगामध्ये जेवढे देश काम करतात त्या प्रत्येकाच्या समोर आव्हान आहे. आपल्या देशामध्ये जेवढे राज्य काम करतात, केंद्रशासित प्रदेश काम करतात, त्या प्रत्येकाच्या समोर आव्हान आहे. आव्हान आहे म्हणून डगमगून जाऊन चालत नाही, त्याच्यावर मात करायची असते. नेता किंवा पक्ष हा एक त्याचं विजन असलं पाहिजे, त्याला दूरची दृष्टी असली पाहिजे आणि समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची त्याची स्वतःची एक तयारी असली पाहिजे, त्याची इच्छा असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. आज मोठ्या प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणी पण इथं आलेल्या आहेत. एकंदरीत जनतेने आपल्याला कौल दिलेला आहे. परंतु मगाशी नजीब आनंद म्हणला तसं त्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.